हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। मी अंजली तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर हा माझा यूट्यूबवरील पहिलाच ब्लॉग आहे मोठा। तर आम्ही निघालो होतो स्वामीच्या केंद्रामध्ये, कारण आज संडे असल्यामुळे पृथ्वीच्या पप्पाला सुट्टी होती। त्याआधी आमच्या रस्त्यामध्ये एक देवीचे मंदिर आहे। आमच्याकडे यवतमाळला जाताना एक घाट लागतो, तर त्या घाटामध्ये ते देवीचे मंदिर आहे। तर तेही तुम्हाला दाखवावं असं म्हटलं व त्या निमित्ताने देवीचे दर्शनही होऊन जाईल। तर फायनली आम्ही मंदिरामध्ये पोचलो आणि अगदी खाली बघा एक शंकराचे मंदिर आहे। त्याला छत वगैरे नाही आहे, ते खूप खोलात आहे आणि हा जंगलाचा भाग असल्यामुळे येथे खूप बंदरसुद्धा असतात। तर तुम्ही पण देवीचे दर्शन घेऊन घ्या। मंदिराला लॉक होतं, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले। तर चला तुम्हाला मी शंकराचे मंदिर दाखवते, जे की म्हणजे खोलात आहे आणि तेथे बंदरही खूप सारे होते। सो मला खूप भीती वाटत होती। तरी पण पृथ्वीचे पप्पा म्हणत होते की ते बंदर काहीच करत नाही, मी आहे ना। त्यामुळे त्यांच्या हिमतीवर आम्ही दोघी पण त्यांच्या मागे मागे खाली जात होतो। तर मी तुम्हाला माझा थोडक्यात आज परिचय देणार आहे। मी अंजली लांडे, माझ्यासोबत आहे ती माझी मुलगी पृथ्वा आहे। मला एकच मुलगी आहे आणि जे माझ्यासोबत एक जेंट्स दिसतात ते माझे मिस्टर आहे, त्यांचं नाव देवेंद्र आहे। असे आम्ही तिघीच राहतो। मी यवतमाळ जवळ एक छोटंसं गाव आहे तेथे राहते। आणि तसेच मला या फील्डचा काहीही फारसा अनुभव नाही, त्यामुळे माझा काही मिस्टेक होत असतील तर ते स्किप करा, किंवा काही सुधारणा हव्या असतील तर ते कमेंटद्वारे मला कळवा। त्याचं काही चुका माझ्याकडून होतच असतील, हे जर तुम्ही कमेंटद्वारे कळवलं तर मला त्याचं काहीही वाईट वाटणार नाही। त्या चुका सुधारण्याचा मी नक्की प्रयत्न करील। आणि खाली बघा बंदर दिसत होते, त्यामध्ये आम्ही पृथ्वा आणि मी थांबत चालत होती। तर पृथ्वाचे पप्पा बघा त्या बंदराच्या जवळ जाऊन फोटो काढत होता। एक छोटंसं बंदर होतं, त्या बंदरींजवळ जे की तिचं ते बाळ असणार आणि यांना तहानही खूप लागलेली होती। आम्ही एकच बॉटल पाणी आणलेलं होतं, परंतु यांना पाणी पाजायचं कसं, हा एक मोठा प्रश्न आमच्याजवळ पडलेला होता। तर थोडं विषयांतरच झालं। तर चला मग आपण आपल्या विषयाकडे वळूया। आणि मी माझ्या चॅनलद्वारे तुम्हाला डेली व्लॉग, काही छोट्या मोठ्या मला जशा जमते तशा रेसिपीज डेलीच्या, तसेच थोडीफार काही कॉमेडी वगैरे दाखवणार आहे। तर प्लीज माझ्या चॅनलला मला सपोर्ट करा। म्हणतात प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी दडलेलं असतं, पण काही गोष्टी अशा असतात की ते सर्वांसमोर नाही मांडता येत, त्यामुळे त्या आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्या लागतात। परंतु माझ्याकडे पैसे नसणार, परंतु सगळ्या गोष्टी मला माझे मिस्टर पुरवतात। माझे मिस्टर आमच्यासाठी खूप काही करतात, त्यामुळे थोडा हातभार लागावा म्हणून मी थोडा प्रयत्न करत आहे। तर यामध्ये सक्सेस हे तुमच्या हातात आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा। आणि बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या मेहनतीवरही अवलंबून असतात। तुम्ही कोणत्याही कामासाठी मेहनत घेतली तर सक्सेसपासून तुम्ही दूर नसाल, हे माझे तरी मत आहे। बघा हे बंदर माझ्या जवळच बसलेलं होतं, एक भीतीही वाटत होती मला। आणि फायनली आम्ही केंद्रासमोर पोचलो आणि गाडी वगैरे पार्किंग करायची होती। तर पृथ्वीचे पप्पा गाडी वगैरे लावत होते आमचे। आणि आमच्या यवतमाळमधील स्वामी समर्थाचे केंद्र कसे काय आहे ते तुम्हाला पूर्ण आम्ही या व्हिडिओच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि केंद्रामध्ये जे बालसंस्कार असतात ते चालू होते, म्हणजे मुलांचे संडेला वगैरे त्यांना सुट्टी असली त्या दिवशी काही पाठ वगैरे घेतात, तर तसं काहीतरी केंद्रामध्ये चाललेलं होतं। आणि फायनली आम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये पोचलो। मला तर इथे एवढे प्रसन्न वाटते की खूप तुम्हाला काही सांगू। आणि मला स्वामी समर्थाचे इतके सारे अनुभव आहे, ते मी तुम्हाला नंतर समोर स्टेप बाय स्टेप सांगणारच आहे। मला स्वामी समर्थांवर सगळ्यात जास्त विश्वास आहे या जगात। मी आहे स्वामी समर्थामुळेच आहे हे नक्की। आणि माझ्यावर जे काही विघ्न आलेले आहे त्यातून मी स्वामी समर्थामुळेच वाचलेली आहे। भरपूर गोष्टी स्वामी समर्थांनी माझ्या आयुष्यातील सॉल्व केलेल्या आहे। तर मी इथे आल्यानंतर माझ्या मनात जे
शंका कुशंका असतील किंवा माझे काहीही माझ्या मनात प्रश्न असतील तर त्याचे उत्तर मला या केंद्रामध्ये आल्यानंतरच भेटलेले आहे. मला इथं आल्यानंतर भरपूर प्रसन्न वाटते. माझं एवढ्यात म्हणजे खूपदा येणं नाही होत, परंतु मी इथे 2 पारायणसुद्धा केलेले आहे गुरुचरित्राचे. आणि माझी स्वामीवर खूप काही श्रद्धा आहे, त्यामुळे मी भरपूर वेळा येते. आणि हा माझा पहिला व्हिडिओ मला स्वामी समर्थाच्या केंद्रापासूनच सुरुवात करायची होती माझ्या पहिल्या ब्लॉगला मोठ्या. त्यामुळे मी आज आणि तसेही संडे असल्यामुळे मी संडेला किंवा मध्ये मध्ये अशी येतच असते केंद्रामध्ये. तर आम्ही औदुंबर आहे हे त्याला प्रदक्षिणा मारत होतो. आणि आमच्या इथलं स्वामी समर्थाचं केंद्रही खूप मोठं प्रशस्त असं आहे. आणि जेव्हा आम्ही पारायणाला बसते ना तेव्हा तर इतके पारायणाला लोक बसलेले असतात, भरगच्च गर्दी असते, म्हणजे केंद्रात पाय ठेवायला सुद्धा जागा नसते असं म्हणता येईल. एवढं मोठं केंद्र असून आमचं म्हणजे एवढे सारे सेवेकरी आहेत. आणि बघा हे एवढा सारा परिसर आहे, तर येथे झाडू वगैरे फ्रीमध्ये म्हणजे असं भरपूर सेवेकरी आहे जे स्वच्छ ठेवतात केंद्रामध्ये. केंद्राचा जो परिसर आहे तो नेहमी स्वच्छ दिसतो, कारण जे सेवेकरी आहे ते संडेला वगैरे मस्त म्हणजे रिकाम्या वेळात इथे झाडू वगैरे मारून देत असतात. आणि तसेही हे काका जे दिसतात हे नेहमीच इथे स्वच्छ वगैरे करून ठेवत असते. आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे. स्वामी समर्थाकडे बघितल्यानंतर मला तर माझ्या आईची आठवण येते. असं वाटते की स्वामी समर्थ हे माझी आईच म्हणून समजते मी त्यांना. आणि या केंद्रामध्ये आल्यावर मला माहेरी आल्यासारखं फील होत असते. आणि जेव्हा मी इथून जातो तेव्हा थोडंसं नाराजच होऊन जातो, कारण माहेर सोडल्यावर आपल्याला जसं वाटते तसं फिलिंग मला या केंद्रामध्ये येत असते. तर फायनली पृथ्वाला भूक लागलेली होती, त्यामुळे तिने नाश्ता केला. माझ्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.